नमस्ते सर्वांना. आज आपण हिस्ट्री या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. हिस्ट्रीचं जे इम्पोर्टन्स आहे, ते प्रिलिमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, ते मेन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, त्याच्या इंटरव्ह्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आणि याच्या पलीकडे जाऊन जर आपल्याला देशामध्ये काही करायचं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादी गोष्ट करायची ना, तर आपण पाठीमागे काय केलेलं आहे ना, त्याच्या आधारावर आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे हिस्ट्रीचं इम्पोर्टन्स आयुष्यामध्ये सुद्धा इतकं आहे. पण आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून विचार केला ना, प्रिलिमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर विचार करतो ना, यू-पी-एस-सीच्या आणि जे गॅझेटेड पोस्ट एम-पी-एस-सीच्या बाबतीत डेप्युटी कलेक्टर, डी-वाय-एस-पी, तहसीलदार या पदांसाठीचं बोलतोय मी फक्त. या पदांसाठीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना, हिस्ट्रीचे हार्डली प्रिलिमच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 13 ते 15च्या आसपास क्वेशन पडत असतात. पण मेन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याचं वेटेज जे आहे ना, ते खूप ताकदीने आहे. म्हणजे जे जनरल स्टडी पेपर फर्स्टमध्ये ना, त्याचं हार्डली 120 टू 130 आउट ऑफ 250 मार्क्सपैकी इतके मार्क्स येत असतात. त्या दृष्टिकोनातून काय केलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीने ह्या सब्जेक्टला इग्नोर कधीच केलं नाही पाहिजे. त्याच्यामध्ये कोणकोणते विषय येतात? पहिली गोष्ट म्हणजे आर्ट अँड कल्चर येतं, एन्शियंट हिस्ट्री येतं, मिडल हिस्ट्री येते, मॉडर्न हिस्ट्री येते, त्याच्यानंतर आफ्टर इंडिपेंडन्स येतं आणि वर्ल्ड हिस्ट्री येतं. आता एवढा मोठा तर सिलेबस आहे. मग प्रिपरेशन कसं केलं पाहिजे? हे शांततेने ऐका आणि त्याला प्रॉपरली फॉलो करा. तुम्हाला कुठं जायची गरज नाही. स्वतः सुद्धा मेहनत केली सुद्धा ही गोष्ट होऊ शकते. पण त्या दृष्टिकोनातून आपला माइंड मॅप क्लिअर असला पाहिजे. आपण केलं काय पाहिजे? वाचलं काय पाहिजे? कारण की काय माहिती आहे का, आपल्यामध्ये एक फिअर असतं. फिअर म्हणजे काय? याच्यामध्ये फॅक्ट्स असतात. कळालं का? सण वगैरे साजरे करा सण वगैरे ते लक्षात ठेवावं लागतं. एवढे फॅक्ट्स असतात. ते कोणकोणते राज्य वगैरे येतात. म्हणजे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. असं तुमच्या मनामध्ये ह्या गोष्टी असतात. पण एक्झामची डिमांड काय आहे? ते सुद्धा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर एक्झाममध्ये विचारलं काय जातं ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. नंबर 3 फ्युचरमध्ये कशा पद्धतीने क्वेशन पडू शकतात. आपण त्याला कशा पद्धतीने टॅकल करायचं आहे. या 3 गोष्टी समजल्या ना, तुम्हाला हिस्ट्रीचा अभ्यास करणं फार सोपं पडेल. आता उदाहरण सांगतो. एन्शियंटचं प्रिपरेशन करताना जनरल स्टडी पेपर फर्स्टमध्ये तुम्ही ना काय करता माहिती आहे का, आपण जनरली वाचत चालतो या गोष्टी. पण कधी जनरली वाचत चालायचं नाही. याला कंपोनंटमध्ये डिफाईन करायचं. कंपोनंटमध्ये काय आहे, आता पहिल्या स्टार्टिंगला नाही का सर्व स्टार्टिंगला जर पॅलिओलिथिक एज होता, पॅलिओलिथिक, मेसोलिथिक एज होता, निओलिथिक एज होता. हे 3 एज जे असतं ना, कोणकोणतं पॅलिओलिथिक, मेसोलिथिक आणि निओलिथिक. हे 3 एजचं काय करायचं थोडं एकत्रित अभ्यास करायचा. पॅलिओलिथिकमध्ये काय-काय घडलं होतं, मेसोलिथिकमध्ये काय-काय घडलं होतं, निओलिथिकमध्ये काय घडलं होतं आणि याच्यामध्ये चेंजेस काय आले. निओलिथिकमध्ये नाही का स्थिरता कशी प्राप्त झाली, त्याच्या अगोदर स्थिरता होती का? नव्हती. त्याच्या अगोदर स्थिरता होती का? नाही होती. त्याचे साइट्स कुठं-कुठं आल्या. पॅलिओलिथिकच्या साइट्स कुठं-कुठं इम्पोर्टंट साइट्स आहेत. त्याच्यानंतर मेसोलिथिकच्या थोड्या साइट्स कुठं-कुठं आल्या. त्याच्यानंतर निओलिथिकच्या साइट्स कुठं आल्या. म्हणजे अशा पद्धतीने कंपोनंट बनवायचा पहिला स्टार्टिंगला. त्याच्यानंतर चाल्कोलिथिक पिरियडमध्ये ना काय चाल्कोलिथिक पिरियड जो चाल्कोलिथिक पिरियड आहे ना, त्याच्याबद्दल थोडा अभ्यास केला. तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्सेस काय आलं, म्हणजे कन्सिस्टन्सीनी काय आलं, त्याच्यात चेंजेस काय आलं. कन्सिस्टन्सीनी म्हणजे सातत्याने काय-काय चालू असल्या, कोणत्या प्रथा चालू होत्या, त्याच्यानंतर काय चेंजेस आले, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात आणि त्याच्याबरोबर साइट्स कोणकोणत्या आहेत चाल्कोलिथिकच्या, हे सुद्धा लक्षात ठेवायचं असतं. त्याच्यानंतर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हा जो टॉपिक सिंधू संस्कृती म्हणतो, याच्याबद्दल आपण अभ्यास केला, तर आपल्याला ते कळून येते सिंधू संस्कृती अर्बन कल्चर आहे फर्स्ट. हे कशा पद्धतीने इव्हॉल्व झालं, ते आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्या साइट्स कोणकोणत्या आहेत. साइट्स म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे, बालाकोट कुठं आली, आमरी कुठं आली, पोर्तुगी कुठं आली, ग्वामला कुठं आली, रेहमान कुठं आली, सराईखोला कुठं आली. ह्या ज्या साइट्स असतात, धोलविरा कुठं आली, त्याच्यानं हडप्पा कुठं आली, कालीबंगन कुठं आली, मोहनजोदडो कुठं आली. म्हणजे ह्या साइट्स असतात ना, हे आपल्याला लोकेशन कुठं आलं ते सुद्धा समजलं पाहिजे. इथं प्रिलिमवर क्वेशन पडण्याचे चान्सेस भरपूर असतात. सो अशा पद्धतीने झालं. त्याच्यानंतर डिसइंटिग्रेशन झालं. म्हणजे तिथून पुढे ना पुन्हा अर्बन कल्चर पुन्हा शहर ग्रामीण भागाकडे कशा पद्धतीने स्थलांतर झालं. त्याच्यानंतर स्थलांतर झाल्यानंतर महाजन पदांचा कशा प्रकारे उदय झाला. 16 महाजन पदे काय होते, कळालं का? या पद्धतीचं प्रिपरेशन केल्यानंतर पुन्हा मौर्य एम्पायर कशी स्थापना झाली. म्हणजे छोटे-छोटे गणराज्य, रिपब्लिक होते, काही स्टेट होते. स्टेट आल्यानंतर शेवटी एक मोठं साम्राज्य उभं राहिलं. ते म्हणजे मौर्य साम्राज्य. मौर्य साम्राज्याचा उदय झाला. त्याच्यानंतर मौर्य साम्राज्यानंतर पुढं काही भागात डिसइंटिग्रेशन झालं. त्याच्यानंतर गुप्ता पिरियडमध्ये कशी स्थिती आली. त्याच्यानंतर पुन्हा डिसइंटिग्रेशन झालं. त्याच्यानंतर संगमेश काय होतं, पल्लवांचा कालावधी काय होता, अशी वाकटक घराणे काय होते. म्हणजे ह्या छोट्या गोष्टी ना डिसइंटिग्रेट करूनच अभ्यास करायचा असतो. हा कधी पण आहे ना वन फ्लोमध्ये करायचा नसतो. आणि त्याच्यामध्ये कंटिन्युअसली काय आलेलं आहे आणि चेंजेस काय आलेले आहे, ह्या 2 गोष्टी पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही चाललात ना, हा प्रिपरेशन एन्शियंट हिस्ट्रीचा चांगल्या पद्धतीने होतं. आणि नंबर 2 याच्यामध्ये ज्यावेळेस आपण आर्ट अँड कल्चरचं प्रिपरेशन करतो ना, आर्ट अँड कल्चरमध्ये मेन्सच्या जनरल स्टडीच्या बाबतीत जर विचार केला ना, फक्त एकच गोष्ट त्यांनी सांगितलेली आर्ट फ्रॉम लिटरेचर अँड आर्किटेक्चर. या 3 गोष्टी एन्शियंट पासून तर मॉडर्नपर्यंत आपल्याला बघायच्या. म्हणजे काय करायचं माहिती आहे का? असे 3 कंपोनंट नोटबुकमध्ये तयार करून ठेवायचे. आर्ट फॉर्ममध्ये कुठं काय-काय झालं, लिटरेचरमध्ये कुठं काय-काय झालं आणि आर्किटेक्चरमध्ये कुठं काय-काय झालं. हे 3 कंपोनंट तुम्ही तयार करून ठेवले ना, तुम्हाला हा एक पॉइंट क्लिअर होतोय. समजलं? त्याच्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास. मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणजे मिडिव्हल हिस्ट्री. याचं तुम्ही ज्यावेळेस प्रिपरेशन कराल ना, त्यावेळेस आपल्याला कसं असतं माहिती आहे का? जर आता रिलिजनच्या आधारावर सुद्धा मूव्हमेंट स्टार्ट झालं. जसं बुद्धिझम झालं, जैनिझम झालं, त्याच्यानंतर काही स्टार्टिंगला हिंदुइझम झालं. म्हणजे ह्या गोष्टी ज्या असतात ना, त्या स्टार्ट झालेल्या होत्या.
ह्या स्टार्ट झाल्यानंतर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये ज्यावेळेस आपण एंट्री करतो ना, फॉरेन आक्रमण कसे झाले, त्याच्यानंतर गुलाम त्याच्यानंतर फॉरेन आक्रमण झाल्यानंतर कशा पद्धतीनं दिल्ली सल्तनतची स्थापना झाली. दिल्ली सल्तनतमध्ये कोणकोणत्या घराण्यांनी राज्य केलं? म्हणजे फॉर एक्झाम्पल गुलाम झालं, खलजी झाली, तुघलक झालं, सय्यद झालं, लोधी झालं. या सगळ्या 5 घराण्यांनी कशाप्रकारे राज्य केलं. त्याच्यानंतर डिसइंटिग्रेशन होऊन विजयनगर साम्राज्य कसं निर्माण झालं, बहमनी साम्राज्य कसं निर्माण झालं. त्याच्यानंतर फॉरेनरचे आक्रमण झाले. बाबर आले. बाबर आल्यानंतर मुघल साम्राज्याची कशा पद्धतीने स्थापना झाली. हे अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. डिसइंटिग्रेट करून आहे प्रॉपर वेने जायचं म्हणजे तुघलक घराण्यामध्ये कोणकोणती घराणं, गुलाम काय होतं, खलजी काय होतं, तुघलक झालं, सय्यद झालं, लोधी झालं. हे घराणे झाले. त्याच्यानंतर तुम्ही मॉडर्न हिस्ट्रीकडे ज्यावेळेस आपण वळायला लागतो ना, त्यावेळेस मुघल साम्राज्याचं एंटर होतं. मुघल साम्राज्य आलं. मुघल साम्राज्य बाबर आल्यानंतर हुमायून येतो. हुमायून नंतर आपले जे अकबर येतात. अकबर नंतर जहागीर येतात. नंतर शहाजहान येतात. त्याच्यानंतर औरंगजेब येतात. त्याच्यानंतर डिसइंटिग्रेशन पुन्हा होतं. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य काय, अशा पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन केलं पाहिजे. त्याच्यानंतर मराठा साम्राज्याची स्थापना कशी झाली होती. त्याच्यानंतर शीख साम्राज्याची स्थापना कशी झाली होती. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्याच्यानंतर फॉरेनरचे देशामध्ये आले. फॉरेनर कोणकोणते? पोर्तुगीज आले, डच झाले, फ्रेंच झाले, इंग्रज झाले. हे सगळे फॉरेनर आपल्या भारतामध्ये आले. यांना सगळ्यांना बीट करून भारतावर राज्य केलं. राज्य कशा पद्धतीने केलं ते आपण बॅटल ऑफ प्लासी, बॅटल ऑफ बक्सर याच्यानंतर तिथून पुढे आपण अभ्यास करू शकतो. म्हणजे हे जे प्रोसेस असते ना, अशा पद्धतीने आपल्याला लर्न करायची असते. तुम्ही अशा पद्धतीने गेला ना, तरच ह्या गोष्टी होणार आहे. कारण की हा प्रोसेस ही थोडी लाँग टर्म जरी असेल, फक्त स्टेप बाय स्टेप जायचं असतं. आपण समजून घ्यायचं असतं आपल्याला करायचं काय? परीक्षेची डिमांड काय आहे? आणि याच्यामध्ये आहे ना 13 ते 15 क्वेशन मधले आपल्याला ते 12 ते 10 ते 11 क्वेशन आहे ना आपल्या हातातले असतात. सो तुम्ही शांततेनं, प्रामाणिकपणे अभ्यास केला ना, ते क्वेशन चांगल्या पद्धतीने सुटू शकतात. नंबर 2 मॉडर्न हिस्ट्रीच्या बाबतीत सुद्धा नाही का असं सिम्प्लिफाईड करून जायचं तुम्हाला. कळालं का? त्याच्यानंतर आफ्टर इंडिपेंडन्समध्ये आहे ना, काही ठराविक गोष्टींवरच लक्ष द्यायचं. पण वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला ठराविक गोष्टींवरच लक्ष द्यायचं. जसं फ्रेंच रिव्होल्यूशन झालं, अमेरिकन रिव्होल्यूशन झालं. त्याच्यानंतर 1848 ची जी फ्रेंच क्रांती झाली, म्हणजे काही गोष्टी क्रांती रिव्होल्यूशन झालं. त्याच्यानंतर अमेरिकनमध्ये नाही का ते स्लेव्हरीच्या बेसिसवर वॉर झाला होता अब्राहम लिंकनच्या काळामध्ये ते पण. वर्ल्ड वॉर फर्स्ट कशा पद्धतीने क्रिएट झालं, त्याचा बॅकग्राऊंड काय होता. त्याच्यानंतर जर्मनी आणि इटलीचं इंटिग्रेशन कसं झालेलं आहे. म्हणजे या गोष्टी ज्या असतात ना, परत म्हणजे वर्ल्ड वॉर नंतर वर्ल्ड वॉर 2 कशा पद्धतीने झाला, याच्यामधला जो कालावधी जो झाला, मग ते ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. या पद्धतीनं प्रॉपर प्रिपरेशन करा आणि या पद्धतीनं प्रिपरेशन केलं ना, हिस्ट्री हा कंपोनंट चांगल्या पद्धतीने प्रिपेअर होऊ शकतो. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि कॉम्प्लिकेटेड करू नका जास्त. त्याला डोक्यामध्ये घेऊ नका. फक्त सिम्प्लिफाईड करून अभ्यास करा. हा अभ्यास केला ना सिम्प्लिफाईड करून, हा पेपर एकदम चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवता येतात. सो थँक सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. ऑल द बेस्ट.